भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड, भाग चौथा, त्यामधील पाठ दुसरा, दुष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हास माहीत आहे काय? भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत बोलले. तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्यांचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. बघा, दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्यांचे दोष दाखवितो. विचारलं नाही तो दुसऱ्याची निंदा करत राहते आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. म्हणजे त्याला म्हणतो आपण चुगल्या करणे, घराघरात भांडणं लावणे. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्यांचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो, तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही. मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याचा तपशील छपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. म्हणजे चांगलं त्याला अशा मनुष्याच्या मनात चांगलं नसते करायचं, त्याला तोडायचं असते. म्हणजे त्याला बदनाम करायचं असते किंवा निंदा करायची असते किंवा त्याला खूप हा दुःखी राहायला पाहिजे बा, मग याला आनंद भेटते, असा तो मनुष्य असतो. तर असे ते काही जण असतात, कुठे असतात, पण त्यांनी दुरुस्त व्हायला पाहिजे. याच्यामुळे त्यांना पण दोष लागते आणि त्रास होते. मग लगेच किंवा कालांतराने किंवा मग म्हातारपणात भयंकर वेदना होतात, भयंकर त्रास होते. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. त्याच्यामध्ये दोन्ही बाजू सांगितल्या भगवंतांनी. म्हणजे असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. म्हणजे दुसऱ्याची तो निंदा करते, म्हणते मीच चांगला. दुसऱ्याची काय करते? निंदा करते, मीच चांगला. मला विचारा, माझ्याजवळ सगळं चांगलं आहे, मीच चांगला, मग तो वाईट आहे. म्हणजे हा आपला माल खपवते आणि त्याचा भाग खपला नाही पाहिजे. म्हणजे तो उपाशीच राहायला पाहिजे, मीच जगलो पाहिजे फक्त, अशी भावना मनात असते. चुकीची आहे भावना. आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे का आपला हिस्सा आपल्याला भेटणार आहे, त्याचा हिस्सा त्याला भेटणार. पण त्याचा समजा 2 दुकान भाजीपाल्याचे आहे, याचाही भाजीपाला याचाही भाजीपाला. हा का म्हणते तो खराब माल आणते, माया माल चांगला आहे. हा आपला माल, मी माया माल चांगला आहे, माया चांगला आहे, त्याचं वाईट आहे. म्हणजे तू त्याचा खाली काय करू राहिला, त्याची गिऱ्हाईक कमी करून राहिला, याची गिऱ्हाईक करून राहिली. तर हे चुकीचं आहे. यांना आपला माल, माया माल किती चांगला, आपला माल आपल्याबद्दल सांगा, दुसऱ्याबद्दल काय हे करावं. त्याचं कर्म तो भोगल ना, चांगला वाईट ते लोक ठरवतील, तू काय त्याचं हे करतो बाबा. पण हे अशा प्रकारची प्रवृत्त्या समाजामध्ये असतात आणि मग एखाद्याचं खच्चीकरण करायला पाहतात, संपवायला पाहतात, त्याला मग त्रास द्यायला पाहतात. तर ही जी भावना असते, तर इथं भावना असली पाहिजे दुरुस्त करण्याची, चांगलं करण्याची. आता हे त्याला अधिक चांगलं बनवते. जर तो इकडं आहे याच्यामध्ये हे जे रोग शिरले का वाईटच करायचं आहे बा, दुसऱ्याची निंदाच करायची आहे, त्याचं वाईट चिताचं आहे, अशी जर भावना मनामध्ये जर घर करून बसली ना, ते मग घरच करत ते वाढते, मग ते खांडूक बनते. असं कुठेही गेलं का बिघडायचंच, इथं गेलं इथं बिघडायचं, तिथं गेलं तिथं बिघडायचं काम करते. मित्र यापासून भांडणे लावते
आणि स्वतःही दुसऱ्याला दुःखी करते, स्वतःही दुःखी राहते. ते हे चुकीचं आहे. चांगल्या एखाद्या मनुष्याला जर चांगलं बनायचं असेल त्याला दुरुस्त करा, जोडाव, त्याला तोडण्याचा प्रयत्न करू नये, उलट दुरुस्त करा, चांगलं बनवा. आणि ही जर भावना आपल्या मनात असली तर आपण स्वतःही चांगले होतो आणि इतरांनी आपण चांगलं करू शकतो. त्यानंतर आहे 3, सर्वोत्तम पुरुष. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. बघा, 4 प्रकारचे मनुष्य भगवंत म्हणतात जगामध्ये आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी नाही, दुसऱ्याच्यासाठी नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. जो मनुष्य अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही, जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही, तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखा आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. पहा काय म्हणतात भगवंत. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. म्हणजे भगवंतांनी 2 प्रकारच्या माणसांची स्तुती जास्त केलेली आहे. जो स्वतःच्या हितासाठी झटत नाही पण इतरांच्या हितासाठी झटतो, त्या मनुष्याला भगवंतांनी म्हटलं, जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून, स्वतःचा नाही पाहतो कधी, स्वतःला जेवला का नाही जेवला, उपाशी आहे का नाही आहे, कमावलं का नाही कमावलं, जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला आहे. तिसऱ्या प्रकारचा माणूस कोणता आहे? जो स्वतःच्या हितासाठी झटते आणि दुसऱ्याले डुबवते. असा प्रकार तो भगवंतांनी त्याच्यापेक्षा म्हणते हा चांगला आहे, जो स्वतःचा हित नाही पाहत दुसऱ्यांचं हित पाहते. म्हणजे याचंच चांगलं झालं पाहिजे, याचं चांगलं झालं पाहिजे, याचं चांगलं झालं पाहिजे. हा म्हणते भगवंतांनी त्याला चांगलं म्हटलेलं आहे. तो स्वतः झिजून जाते पण दुसऱ्यांचं कल्याण करते. या प्रकाराकानी आईमधले आढळते. हा प्रकार आई स्वतः उपाशी राहते, लेकराला खाऊ घालते. पोळी जर एकच राहिली असेल शेवटची पोळी तर पोरगा म्हणते पोळी पाहिजे, तर माय काय करते ते पोळी देऊन टाकते आणि उपाशी झोपते बिचारी, जर गरिबीची परिस्थिती असेल तर. ही आईचं असते का? दुसऱ्यांचं सगळ्यांचं पोट भरते आई आणि स्वतः उपाशी राहते. म्हणजे दुसऱ्यांचं हित करायचं आणि स्वतःचं हित बघत नाही. नवऱ्याला माहीत नाही राहत का बा हे उपाशी आहे का काही आहे, तो आपला जेवून घेते चुपचाप. पा असं आहे ना कुठं. म्हणजे हा प्रकार समजून घ्यायची गोष्ट आहे का किती मोठा त्याग आहे हा. आणि चौथ्या प्रकारचं भगवंतांनी म्हटलेलं आहे, आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. म्हणजे त्याला हे माहीत आहे का, जर मी जगीन तरच ह्या लोकांचं काम करू शकेन मी. तो काय करते मग स्वतःसाठी जगते आणि इतरांसाठी जगते. त्याला स्वतःचं नियोजन करणं त्याला माहीत आहे का माझी किंमत काय माझी किंमत जरी या लोकांना कळत नसेल, हे अज्ञानी आहे, पण यांच्या कल्याणासाठी जगासाठी मला स्वतःवरही लक्ष ठेवावं लागेल, स्वतःही मला जगावं लागेल, स्वतःही मला खावं लागेल, स्वतःही मला भरणपोषण करावं लागेल. कारण मी जेव्हा जगील तेव्हा त्यांचं कल्याण होईल. आणि मला जर काही झालं यांचं काम कोण करत ह्या बाबी. म्हणून इथं गोष्ट समजणारी गोष्ट आहे. रमाई होती, स्वतः उपाशी राहून सगळ्यांना खाऊ घाले. जेव्हा बाबासाहेब फॉरेनमध्ये होते ना, स्वतः उपाशी राहून रमाई सगळ्यांना खाऊ घाले
बाबासाहेब बघा, बाबासाहेबांची बघा मृत्यू, बाबासाहेबांनी सगळ्यात ग्रेट म्हणजे बुद्धानं ज्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आहे कोणत्या वेळी, जो स्वतःच्याही आणि इतरांच्याही कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा असे बाबासाहेब होते. बाबासाहेब वडापाव खाऊन, ते पाव तिथं फॉरेनमध्ये भेटे, पावरा येतो, त्या ब्रेडचा पाव खाऊन बाबासाहेब अभ्यास करायचे. म्हणजे त्यांना त्यांच्या कमी याच्यामध्ये काहीतरी एकदम कमी पैशामध्ये भेटतो वस्तू खायला, त्यांना एवढं माहीत होतं का मला स्वतःही जगणं आहे बा, माझ्या लोकांच्या कल्याणासाठी, माझ्या देशाच्या कल्याणासाठी, माझ्या भारत देशाच्या कल्याणासाठी, या लोकांचं कल्याण करण्याकरता, या लोकांचं मंगल करण्याकरता मला जगावं लागेल, मला जिवंत राहावं लागेल. तर बाबासाहेब पाव खाऊन अभ्यास करत होते आणि कामही करत, बाबासाहेब कामही करत होते, पार्ट टाईममध्ये अभ्यासही करत होते आणि लोकांच्या उद्धारा ठिकाणी पूर्ण असं नियोजन करत होते का मला हे पूर्ण शिक्षण शिकून माझ्या भारत देशामध्ये जाऊन मला लोकांचं कल्याण करायचं आहे, मंगळ करायचं आहे, त्यांचा उद्धार करायचा आहे. केलं बाबासाहेबांनी, करून दाखवलं. आता आहे का असं, आता गेले फॉरेनमध्ये का तिकडंच लग्न करून तिकडंच राहतात, काही घेणं नाही, ना समाजाचं हित ना कायचं हित. असे हजारो लोक आहे, अजून हजारो लाखो का जे देश सोडून बाहेरच चालले गेले, तिकडले नागरिक झाले, तिकडं सेटल झाले, ते तिकडं त्याच्यापाशी राशन कार्ड आहे, तिकडले त्याचे डॉक्युमेंट आहे, इकडलं नागरिकत्व त्यानं सोडलं आणि विदेशातलं नागरिकत्व स्वीकारलं. आजही असे लोक इतर आहे का ते भारतामध्ये राहून इथं पैसा कमवून राहिले आणि फॉरेन देशामध्ये त्यांनी नागरिकत्व स्वीकारलं. त्याने हे लोक बांधतात, त्याला जाणतात, समजतच नाही, माहीत नाही, अजून नावही सांगू शकतो पण मला त्या वादामध्ये पडायचं नाही आहे. लय असे नावं आहे, इंडस्ट्रीमधले आहे, पॉलिटिकलमधले लोक आहे, काही मग त्याच्यातले लेकरं आहे द्यायचेवाले, जे फॉरेनमध्ये का नाही त्याचं नागरिकत्व आहे, इथं फक्त पैसा कमवून राहिले. आहे का काही जाणीव देशाची, काही जाणीव नाही आहे. ते बाबासाहेब होय का त्यांना तळमळ होती देशाची, नाही तर एवढे शिकले होते बाबासाहेब, रमायले घेऊन तिथं राहू शकले असते, मस्त जिंदगी बसत झाली असते याचीवाली. पण त्यांनी आपले लेकरं गमावले, तिथं शिकले, विद्वान झाले, भारतात परत आले आणि भारतामध्ये येऊन इथल्या OBC, SC, ST आणि इतर ह्या सर्व भारतीय नागरिकांचा त्यांनी उद्धार केला. सर्व संत महापुरुषांचे विचार बाबासाहेबांनी संविधानामध्ये पेरले, त्यांचं इतकं महान कार्य आहे याची जाणीव इथल्या आजही बहुसंख्यक लोकांना नाही आहे. कमी लोकांना हे झालं ना जाणीव, भारतामधल्या कमी लोकांना बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव झाली, पण जे अधिक जास्त प्रमाणात लोक आहे त्यांना अजूनही बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव झाली नाही. आजही असे असंख्य लोक आहे त्यांना आजही बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव नाही आहे. का नाही जाणीव? अज्ञान आहे, डुबलेले आहे, त्यांच्याविषयी वाचनच नाही करत, त्यांचे पुस्तक वाचतच नाही, त्यांना समजूनच घेत नाही. त्यांना फक्त एकच बघतात, ते जातीच्या लेवलमध्ये बघतात, जातीच्या लेवलमध्ये. महापुरुषांना जातीच्या लेवलमध्ये बघावं लागत नाही, त्यांचं कार्य बघावं लागते. ते ना कुठल्या जातीचे असतात ना धर्माचे असतात, ते असतात आम्ही भारताच्या लोकांचे, सर्व भारतीय नागरिकांचे असतात महापुरुष. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, गाडगे बाबा असो, संत तुकाराम असो, जेवढे संत महापुरुष असतात हे सर्व नागरिकांचे असतात, लोकांचे असतात. त्यांना तुम्ही त्यांचं कार्य बघितलं पाहिजे. त्यांचे ते कुठल्या ह्याच्यातले होते, ते कोणाच्या हाती नसते, माणसांनी तयार केलेला जाती धर्म. म्हणून महापुरुषांचं कार्य बघावं, त्यांचं ते कुठून आहे, काय आहे हे आपण बघू नये. म्हणून बाबासाहेब हे भगवान बुद्धांच्या या सगळ्यात उत्तम पुरुषामध्ये मोडतात. आणि त्यामध्ये पुरुष पण असते आणि स्त्री पण असते का जे ह्या सगळ्या बाबीमध्ये चांगल्या बाबीमध्ये मोडत असते. त्यानंतर आहे 4 ज्ञानी पुरुष एके समयी भगवान उकट्ठ आणि सेतब्ब ह्या 2 नगराच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातडी पद्मासन ठोकून ते बसले.
भगवंतांच्या पावलांमागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? प्रश्न केला त्यांनी. आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हेत? नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहा का, गंधर्व आहा का, यक्ष आहा किंवा मनुष्य आहा असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? प्रश्न. ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला असे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे. त्या वृक्षाला असे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमल लता पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो. हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. जगाच्या कलंकाला अस्पृश्य असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला तथागत ज्ञानी पुरुष असे समज. तथागत ही लंबी पदवी आहे. मागच्या झालं ते आपण सांगत होतो त्याविषयी. जसा बोलतो तसा चालतो, जसा चालतो तसा बोलतो, असं त्याचं एका वाक्यात सांगायचं म्हणजे. त्यानंतर पाच मारसेना लाईन गेली तरी आपण आपलं वाचन सुरू ठेवू. त्यानंतर 5 न्यायी आणि सज्जन असा पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, माणसे 4 प्रकारचे असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. म्हणजे काही जण त्यानं आपला क्रोध दूर केला, दुसऱ्याला मग वाटायचं नाही, बा चुप राहायचं, असत नसेल चुप राहायचं, म्हणजे बोलायचंच नाही. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात परंतु ते दुसऱ्यांना त्याच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. म्हणजे स्वतःतलं अज्ञान दूर करतात, ते ज्ञान प्राप्त करतात, काही शिकून घेतात, पण दुसऱ्याला काही सांगत नाही, चूप राहतात. ते कसे असतात. म्हणून तर समाजामध्ये हे प्रवृत्ती जास्त वाढल्या आता. म्हणून तर समाजामध्ये जे आतापर्यंत जे परिस्थिती आहे ना, आतापर्यंत लय पुढे गेली असती, पण हे समाजातला जो शिकला सवरला वर्ग आहे त्यातला 95%
चुप बसलेला, शांत बसलेला, कामच नाही करू राहिला, 5% वर्ग फक्त काम करू राहिला, त्याच्या बलावर आतापर्यंत एवढी प्रगती झाली असं मला वाटते. त्यानंतर असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. अशी माणसे आपल्या अंगच्या विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगतात. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही. भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषयवासना, क्रोध आणि अविद्या याचे निर्मूलन करीत नाही, त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. स्वतःही अज्ञानी, दुसऱ्याला अज्ञानी ठेवते. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्यांचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खू हो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषयभावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात, त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषय, वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन समजावे. म्हणजे जो स्वतःमधलं अज्ञान दूर करते आणि त्याचबरोबर तो इतरांचंही अज्ञान दूर करते, स्वतःचंही हित करते आणि त्याचबरोबर तो दुसऱ्यांचंही हित करते. असे अलग अलग पॅरेग्राफ आहे मनुष्याचे. किती भगवंतांनी बारीक बारीक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे. म्हणून ते आपण स्वतःचं हित केलं पाहिजे आणि इतरांचंही हित झालं पाहिजे त्यासाठी आपण झटत राहायला पाहिजे, काम करत राहायला पाहिजे. तर असं भगवंतांनी सांगितलं. त्यानंतर आहे पाठ 6, शुभकर्माची, कुशल कर्माची आवश्यकता. कसं आहे आपलं प्रवचन? डोकं दुरुस्त होते, म्हणजे डोकं नाही दुरुस्त झालं पाहिजे, लाईनच गेली. आहे का तुफान? कोणता तुफान? नाही, काही नाही, लाईन गेली. याला म्हणते मारसेना. भगवंताची वाणीले खतरनाक आहे. डोके दुरुस्त होते, डोके दुरुस्त झाले पाहिजे म्हणून लाईन बंद. काम चालू आहे नाही, पण आपल्या मेन टाईम चालली ना ते. हे गलत आहे ना. दिवसानं जाते, विषय वेगळा आहे तो. ते ना मी तर म्हणतो दिवसभर बंद ठेवा. वाचा टाईम 1 घंटाच तर आपल्याजवळ, फक्त 1 तास चालू नाही राहू शकत. मग तर कमालची गोष्ट आहे. शुभकर्माची, कुशल कर्माची आवश्यकता. बरं जाऊ द्या. असं शुभकर्माची, पाठ 6, शुभकर्माची, कुशल कर्माची आवश्यकता. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्म कायले म्हटलं आहे भगवंतांनी. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? प्रश्न. आणि त्याचे उत्तर मला असे मिळाले की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे.
तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम. आनंद राहण्यासाठी म्हणते भगवंत 3 प्रकारचे सत्कर्म करा म्हणते. ही 3 प्रकारची सत्कर्माची फळं आहेत. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. सत्कर्माचा परिपाक काय आहे? दान, शील, संयम. ह्या 3 सत्कर्माचा परिपाक होय. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्यती प्रभात. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्यती प्रभात. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण. म्हणजे शुभ म्हणजे चांगलं, जीवनामध्ये चांगलं होत राहते, शुभ होत राहते. त्यानंतर मनुष्य उत्सवमय राहते म्हणजे उत्साहामध्ये राहते आणि आनंददायक राहते मनुष्य. आणि धन्यती प्रभात म्हणजे त्याचा दिवस जो आहे, प्रभात म्हणजे पुरा दिवस, पुरा जो आपला दिवस आहे तो एकदम चांगला जातो असं भगवंत म्हणतात. तोच खरा शुभ दिन. त्याला शुभ दिवस म्हणत आहे. आपण म्हणतो ना शुभ दिवस कोणता आहे बा? दररोज आपण शुभ दिवस निर्माण करू शकतो. कसं? उत्सवमय, आनंदमय आणि धन्यती प्रभाव. तो दिवस आपला शुभ दिवस होय. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते. ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. भगवंत म्हणतात तुम्ही सर्वसुद्धा या मार्गाने जाऊन सुखी व्हा. त्यानंतर आहे 7 शुभ कल्याणाची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक पक्षाळून मी माझे अंतकरण स्वच्छ करीन. औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहील. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. असे केले तर तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. यानंतर सदाचरणावरील प्रवचने. त्यामधील पहिला, सदाचरण म्हणजे काय? एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चारिका करीत असतात. ते कोसलच्या झाला नावाच्या गावी गेले.
ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतीच्या कानी आली. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या श्रावणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताचे हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगनिश्चयाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो. वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या कुटुंबाच्या राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा कश्चित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणांशी मुक्त असलेल्या मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणाशी युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबड ताना आणि सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते आणि तरी काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुधा नाही शेंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्यांचा दुश्वास द्वेष याचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म याची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे. इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर त्याचा विश्वास नसतो. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून
परामुख असतो. आपला दंडा किंवा तलवार याचा त्याग करतो. तो निरपराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यांसंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचारांचा त्याग करणे, अव्यभिचारी राहणे यांचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई बाप बंधू भगिनी आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गळ्यात वाग्न निश्चयाची माळ आहे अशा कन्येशी तो वैश्विक संबंध ठेवत नाही. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो, असत्याचा त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव कुटुंब राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्ष द्यावयाचा सांगितले असता ते जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो, जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धिपुरस्सर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो. लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो. माणसात सुसंवाद ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो, त्यापासून परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्ह असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, संस्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरीत नाही. दुसऱ्यांसंबंधी दुःख, श्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वैर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. त्यांची दृष्टी, सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असे असतात. बघा, म्हणजे चांगल्यात चांगला मनुष्यबळ कसा निर्माण होईल हे भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर सांगितलं. दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो असे भगवंत म्हणतात. तर भगवंतांनी बारीक गोष्टी सांगितलेल्या आहे, त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्यांचं मत त्यांनी आपलं मांडलं आणि त्यांचं असं मत आहे का असं मी मानतो बा, असा मी याचा अर्थ लावतो. तुम्हाला हे पटते काय तर घ्या, नाही पटत असं नका घ्या. नुकसान आपलंच आहे. जो घेईल, जो समजून घेईल त्याचा फायदा, जो नाही समजून घेईल त्याचं नुकसान. म्हणून भगवंताची वाणी याच्यावर आपण कार्य करून दुरुस्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.